जय शिवराय। आज आपण शिवजन्मभूमी जुन्नर शहरात जुन्नर ओतूर रोड शंकरराव बुट्टे पाटील मार्ग येथे स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार या ठिकाणी आपण उभे आहोत। तर जुन्नर शहरात तालुक्याचा विकास झालाय, आकाशाला विकास झालाय। ही वेश पूर्वी उभी नव्हती, त्यावेळेस इथं सर्वीकडे 500 मीटर पुढे आणि 500 मीटर पुतळ्यापर्यंत महाराजांच्या तिथपर्यंत लाईटी होत्या। वेशीचं काम सुरू होतं, या लाईटी काढल्या, पोल काढून ठेवले आणि तिथे एक दुर्घटना घडली। त्या बिचाऱ्या 4 व्हीलरची काही चूक नसून ती खाली गेली, दरीत गेली ती 4 व्हीलर। वेश झाली, वेश होऊन फेब्रुवारी महिन्यात वेश कंप्लीट झाली। त्याचं लोकार्पण झालं का नाही आपल्याला माहित नाही, अजून होणार होतं असं ऐकण्यात आहे, परंतु मला आमच्या तर बघण्यात नाही लोकार्पण झालंय। वेश झाली, उभी आहे, 6 महिने आले वेश उभी होऊन, परंतु दुर्दैवी बाब आहे, एकदम लाजिरवाणी बाब आहे, या ठिकाणी साधे एक लाईटीची व्यवस्था नाही केली। हा रस्ता पण आपण बघताय, एकीकडून रस्ता थोडा वर आले, लेंथ नाही या रस्त्याला, थोडा वर आलाय, थोडा खाली आलेला आहे, दुसरा पेज थोडा खाली रस्त्याचा। 2 व्हीलर चालवायची कशी? नगरपालिकेला सांगितलं तर नगरपालिका म्हणणार की सार्वजनिक बांधकामचा विषय, सार्वजनिक बांधकामाला सांगितलं की ते म्हणणार नगरपालिकेचा विषय, हे त्याच्यावर ढकलणार, ते याच्यावर ढकलणार। ही वेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडर झालेली आहे, परंतु वेश झाल्यानंतर ही त्यांनी हस्तांतर केली नगर परिषदेला, तर नगर परिषदेचा तो 100%। आणि जर नसेल केली हस्तांतर नगरपालिकेला तर सार्वजनिक बांधकाम विभागाची ही बाब आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। या ठिकाणी एकही लाईट बसवण्यात आलेली नाही। आमदार साहेब, जुन्नर तालुक्यात दिवसा बिबटे फिरतात, बिबट्यांचे हल्ले दिवसा होतात। तुम्ही एकदा 2 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घेऊन या रस्त्याने प्रवास करा। लोक आमचे शेतकरी, गोरगरीब शेतकरी इथून रात्री खेडेपाड्यात रात्रीचा उशिरा जातात आणि त्या ठिकाणी जाताना एखाद्या बिबट्याचा हल्ला झाला, एखादी दुर्घटना घडली आणि कोणी जाऊ नये, पण कोणी गेलं बाय चान्स, सांगता येत नाही काय कधी कोणावर येईल, पण जर कोणी गेलं त्याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका का कोणी? अजून कोणी? तुम्ही तर ही वेश बांधली ना, तुमच्याच निधीतनं ही वेश आली आहे। मग आता या दोघांचा तुम्ही समन्वय साधा, या दोन्ही विभागाचा, आणि मध्य मार्ग काढून येत्या 2 दिवसात ही लाईटची व्यवस्था इथं करा। एवढीच आमचे हात जोडून सर्वसामान्य नागरिकांची विनंती आहे। कोणी बोलायला मागत नाही, पण आता आपण बोलतोय, त्यामुळे मी हात जोडून सांगतो, परत आमदार साहेब याच्यात समन्वय काढा। मी मागच्या वेळेस पण ग्रुपमध्ये चॅटिंग करताना पण सांगितलंय की याच्यात समन्वय काढा आणि लाईटीची व्यवस्था करा, परंतु अद्यापही झालेली नाही। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। विकास झाला, कोणता विकास झाला तालुक्याचा? हा विकास झाला तालुक्याचा? असला विकास नकोय आम्हाला। कधीपासून ही लाईट बंद आहे? आता 6 महिने आले ना। नाही, ही लाईट बंद तशी वेश नव्हती तेव्हा लाईट सुरू होत्या सगळ्या, 500 मीटर पुढे 500 मीटर ते पुतळ्यापर्यंत सर्व लाईटी सुरू होत्या। वेशीचं काम सुरू झालं, लाईटी बंद झाल्या। वेशीचं काम सुरू असताना हे लाईट नाही, हॅलोजन नाही, काही नाही, एक गाडी गेली खाली पडली 4 व्हीलर, बिचाराची चूक नसताना। आणि आता वेशीचं काम झालंय पूर्ण, वेश उभी राहिली तरी अजून लाईट नाही। आमदार साहेबांनी यावं 2 व्हीलरवर, इथं राऊंड मारावी एखादी, बघावं। शेतकरी गोरगरीब इथं जातात खेड्यापाड्यात, बिबट्याने हल्ला केला का कोण जबाबदारी? याला तुम्ही घेता जबाबदारी याची? नाही घेत ना, मग इथं लाईटी बसवा। दोन्ही कमिटींचा, दोन्ही विभागाचा समन्वय साधा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरपालिकेचा, यांना बसवा, एक मीटिंग घ्या आणि येत्या 2 दिवसात कृपा करून हात जोडतो एक सर्वसामान्य नागरिक म्हणून याची लाईटीची इथं व्यवस्था करा, कोणी वर जायच्या आत। धन्यवाद।